अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा, दोघांचा मृत्यू. लोहारे गावात वीज कोसळून 42 वर्षीय महिलेचा मृत्यू, तर डिग्रस गावामध्ये घराची भिंत अंगावर कोसळून 70 वर्षीय वृद्धाचा मृत्यू. अनेक ठिकाणी जनावरं दगावल्याच्या घटना, झाडंही कोसळली. परभणीमध्ये अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे जिंतूर ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या महामार्गावरती झाडं उन्मळून पडली. रस्त्यावरती पडलेली झाडं हटवण्याची प्रवाशांची मागणी. वर्धा जिल्ह्यात तापमानाचा पारा पुन्हा वाढला. 43.8 अंश सेल्सिअस तापमानामुळे नागरिक हैराण. ढगाळ वातावरणानंतर पुन्हा उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जनजीवनावरती परिणाम. जळगाव जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला. तापमान 45 अंशांवर पोहोचल्यामुळे नागरिक हैराण. प्रशासनाच्या सूचनेनंतर मुंबई नागपूर महामार्गावरती अत्यावश्यक वाहनांची वर्दळ. गोंदिया जिल्ह्यात उष्णतेचा पारा 42 अंशांवर. उकाड्यानं नागरिक हैराण. दिवसा ऊन आणि संध्याकाळी अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी. दुपारी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचं प्रशासनाचं आवाहन. अहिल्यानगरच्या निफ्टी बाजार समितीत कांद्याचे दर कोसळले. कांद्याला 2 रुपये ते 14 रुपये प्रति किलोचा भाव. अवकाळी पाऊस आणि कडक उन्हामुळे कांद्याचा दर्जा खालावल्यामुळे व्यापाऱ्यांनी पाठ फिरवली. धुळे जिल्ह्यात 15 मे नंतर कपाशी पेरणीला सुरुवात होणार. मात्र पेरणीआधीच खतांच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त. उत्पादन वाढणाऱ्या खतांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी नाराज. बीडच्या आष्टीमधील करेवड गावात वादळी वाऱ्यामुळे घरांचं मोठं नुकसान. तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आमदार सुरेश धस यांचे आदेश. जळगाव जिल्ह्यातील केळी पीक विमा निकष बदलाचा प्रस्ताव शासनाकडे सादर. कृषी आयुक्तालयाची सकारात्मक भूमिका. जिओ टॅगिंग बंधनकारक असणार. शेतकऱ्यांना काहीसा दिलासा. नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक पीक विमा परतावा, मात्र माहूरचे शेतकरी वंचित. अधिकाऱ्यांच्या चुकीचा आरोप करत किनवट उपविभागीय कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन. पीक विमा मिळाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. जालना जिल्ह्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली. बदनापूर तालुक्यामध्ये मोसंबी, पेरूसह फळबागा सुकल्या. जीवापाड जपलेल्या बागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू. साखर निर्यात बंदीचा सर्वाधिक फटका कारखानदारांना बसणार. साखर उद्योग तज्ज्ञ विजय अवताडे यांचं मत. शेतकऱ्यांच्या एफआरपीवरती मात्र मोठा परिणाम नाही, अवताडेंची प्रतिक्रिया. नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेमुळे लिंबाची मागणी वाढली. एका लिंबासाठी मोजावे लागतायत 10 रुपये. आवक घटल्यामुळे किरकोळ बाजारात लिंब महागली. अमरावतीत आजपासून पाणी पुरवठा बंद करण्याचा इशारा. 18.81 कोटींची थकीत देयकं न मिळाल्यामुळे कंत्राटदार आक्रमक. देखभाल दुरुस्तीची कामं बंद करण्याचा निर्णय. नाशिकच्या मालेगावात उष्णतेच्या तीव्रतेनं विहिरींनी तळ गाठला. पाण्यासाठी विहिरींच्या खोलीकरणाची सुरुवात, तर काही ठिकाणी विहिरी कोरड्या पडल्या. नाशिकच्या मनमाडमध्ये इंधन टंचाईनं नागरिक त्रस्त. अनेक पेट्रोल पंप ड्राय झाल्यामुळे वाहनधारकांची गैरसोय. इंधन कंपन्या जवळ असूनही पुरवठा विस्कळीत. परभणीत तापमानाचा पारा वाढला. ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा. पाण्याच्या शोधात जंगलातील प्राणी गावात येत असल्याचं समोर. छत्रपती संभाजीनगरच्या सिडको वाळूज भागामध्ये पाणी प्रश्नावरती महिलांचा संताप. एमआयडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन. 8 दिवसांनी आणि कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप. तोडगा न निघाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. धुळे जिल्ह्यात जनजीवन मिशनच्या रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांना पुन्हा गती. 451 पैकी 238 योजना पूर्ण, तर 213 योजनांची कामं सुरू. ठेकेदारांची 40 कोटींची थकीत बिलं लवकर दिल्यानंतर कामांना वेग येणार. वाढत्या तापमानामुळे वाशिममधील जवळका गावातील काटेपूर्णा नदी कोरडी पडली. नदीपात्रात ठिकठिकाणी गाळ आणि भेगा पडल्याचं चित्र. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी टंचाईची शक्यता. केंद्र सरकारकडून सोन्या, चांदीच्या आणि प्लॅटिनमवरील आयात शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्यानंतर चांदी 3 लाखांकडे. 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत 13 ते 15 हजारांची वाढ, तर चांदीच्या प्रतिकिलो भावामध्ये सुमारे 30,000 रुपयांची वाढ. नागपुरात सोन्याच्या दरांनी गाठला उच्चांक. 10 ग्रॅम सोनं 1,63,000 2 दिवसात 9 हजारांची वाढ. दरवाढीमुळे ग्राहकांचा प्रतिसाद कमी. सराफा बाजारात नाराजी. आयात शुल्क वाढीनंतर सोनं चांदी महागलं. नांदेडमध्ये सराफा बाजारावरती परिणाम. विक्रीमध्ये 40% घट. दरवाढ कमी करण्याची सराफा व्यापाऱ्यांकडून केंद्र सरकारकडे मागणी. मुंबईमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांची वाढ. महानगर गॅस लिमिटेडच्या दरात किलोमागे 2 रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईमध्ये सीएनजीचा दर 84 रुपये प्रति किलोवर. ठाण्यात 2 रुपयांनी सीएनजी महागल्यामुळे वाहन चालकांमध्ये नाराजी. सीएनजीचे दर कमी करा, नाहीतर मीटरमध्ये वाढ करण्याची रिक्षा चालकांची मागणी. सीएनजीचे दर वाढल्यामुळे रिक्षा चालवणं कठीण झाल्याची प्रतिक्रिया. नंदुरबारच्या अनेक पेट्रोल पंपावरती पेट्रोल डिझेलचा तुटवडा. शहरासह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावरती वाहनांची गर्दी. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत केंद्र सरकारकडून साखर निर्यातीवरती तत्काळ बंदी लागू. साखरेच्या वाढत्या किमतीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. केंद्राच्या निर्णयाचा आंतरराष्ट्रीय साखर बाजारावरती मोठा परिणाम होण्याची शक्यता.
रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांचा इंधन बचतीसाठी आदर्श उपक्रम, सायकलवरनं कार्यालयात पोहोचत दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश, नागरिकांकडून उपक्रमाचं स्वागत. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर बदलापुरात शरद पवार गट आक्रमक, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश सरचिटणीसांनी बैलगाडीचा प्रवास करत नगरपालिका गाठली. पेट्रोल जपून वापरा, सोनं खरेदी करू नका या सल्ल्यानंतर मोदींचा निषेध. रायगडच्या खारेपाट पाणी प्रश्नी अमरचंद म्हात्रे यांचं आमरण उपोषण 7व्या दिवशीही सुरू, प्रकृती खालावून सुद्धा आंदोलन कायम, 50 गावातील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना. नीट घोटाळ्यावरनं छत्रपती संभाजीनगरात एनएसयूआय आक्रमक, केंद्र आणि राज्य सरकारमधील शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी, खासदार कल्याण काळे आंदोलनात सहभागी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात कोल्हापुरात ठाकरेंची शिवसेना आक्रमक, शक्तीपीठ महामार्गाच्या संयुक्त मोजणीला शिवसैनिक विरोध करणार, लवकरच पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या घरावरती मोर्चा काढणार असल्याचा इशारा. इचलकरंजीत पाणी प्रश्नावरती राजकारण तापलं, सत्ताधाऱ्यांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत विरोधकांचे सर्व आरोप खोडून काढले. सर्व यंत्रणा सुरळीत असून शहराला आता 1 दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय. साताऱ्यात प्रधानमंत्री आवास योजनेतील 5 लाख घरकुलांचा भव्य लोकार्पण सोहळा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार. योजनेसाठी 10,000 कोटींचा निधी वितरणाचा कार्यक्रम. नागपूर विमानतळ विस्ताराला केंद्राची मंजुरी, मुख्यमंत्री फडणवीसांच्या पाठपुराव्याला यश, टप्प्याटप्प्यानं विमानतळाचा कायापालट होणार, भविष्यात 3 कोटी प्रवासी हाताळण्याचं उद्दिष्ट. पवनराजे निंबाळकर हत्या प्रकरणाचा निकाल लांबणीवर, 16 जूनला सत्र न्यायालय निकाल देणार. वैद्यकीय कारणास्तव 2 आरोपी कोर्टात हजर राहू न शकल्यामुळे निकालाचा हिशोब विचारल्यामुळे कीर्तनकार महाराजांना मारहाण, बीडच्या गेवराई शहराजवळच्या जातेगाव रोडवरची घटना, लोखंडी रॉड, केबल वायर आणि लाकडी दांड्यानं मानुष मारहाण. नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील आरोपींच्या जामिनावरती उद्या मोठा फैसला, जिल्हा सत्र न्यायालयानं युक्तिवादपूर्ण निर्णय राखून ठेवला. 14 आरोपींसह अश्विनी चेनानीच्या जामीन अर्जावरही उद्या सुनावणी. नीट पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगरच्या राहुरीतून धनंजय लोखंडेला अटक, अहिल्यानगर कोर्टानं लोखंडेला 2 दिवसांचा ट्रान्झिट रिमांड दिला. तर पुण्यातून मनीषा वाघमारेसह 1 तरुण ताब्यात, सीबीआयकडनं चौकशी सुरू. अशोक खरात विरोधात नाशिक जिल्हा न्यायालयात चार्जशीट दाखल, खरात विरोधात पहिल्या 2 गुन्ह्यांचं दोषारोपपत्र दाखल, 1150 पानांचं शॉर्ट चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. सांगलीच्या मोठेवाडी दुर्घटनेप्रकरणी पुजाऱ्यासह 4 विरोधात गुन्हा दाखल, पुजारी, गवंडी आणि वेल्डरवरती कारवाई, पत्र्याची शेड चिराविटांच्या भिंतीवरती पडल्यामुळे भिंत कोसळून 6 जण. मालाडमध्ये धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचा बजरंग दलाचा आरोप, घरोघरी जाऊन धार्मिक प्रचार करत असल्याचा आरोप, धार्मिक भावना दुखावल्याच्या उद्देशानं गुन्हा दाखल. अहिल्यानगरच्या श्रीरामपुरातील बेकायदा गर्भलिंग चाचणी आणि गर्भपात प्रकरणात आरोपींचा आकडा 13 वर. निर्मळ पिंपरी प्रकरणामध्ये बेकायदा गर्भपातासाठी गोळ्या पुरवणारा डॉक्टर राज शेख जेरबंद, यापूर्वी 2 डॉक्टर्स आणि 4 एजंटसह 12 जण पोलिसांच्या ताब्यात. बुलडाण्यातल्या कारागृहातून सुटल्यानंतर जल्लोष करणाऱ्यांवरती गुन्हा दाखल, 10 जणांविरोधात गुन्हे दाखल, खंडणी, अपहरण आणि अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या आरोपीनं जल्लोष केला होता. गडचिरोलीमध्ये माओवादी नेता हिडमा नावाच्या गाण्यावरनं कारवाई, गाणं वाजवल्याप्रकरणी आतापर्यंत 7 जणांवरती गुन्हे दाखल, माओवादी प्रचारापासून तरुणांनी दूर राहावं, पोलीस अधीक्षक एम रमेश यांचं आवाहन. नीट पेपरफुटी प्रकरणात आरोपी शुभम खैरनार नाशिकमध्ये चालवत होता एज्युकेशन कन्सल्टन्सी, वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती, आता प्रवेश प्रक्रियेबाबतही चौकशीची शक्यता. साताऱ्याच्या शिवसागर जलाशयात बोट बुडली, बोटीत असलेल्या 2 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढलं, शिवसागर बोटीचा चालक मात्र बेपत्ता असल्याची माहिती. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 2घांना डंपरनं उडवलं, गुन्हा दाखल होत नसल्यामुळे नातेवाईकांचं रात्री आंदोलन, नातेवाईकांच्या आंदोलनानंतर गुन्हा दाखल, आंदोलनादरम्यान आमदार चंद्रकांत पाटील आक्रमक. पुण्याच्या रांजणगाव गणपती परिसरात एसटी बसची टँकरला धडक, अपघातामध्ये बस चालक गंभीर जखमी, रुग्णालयात उपचार सुरू. भीषण अपघातात बसच्या पुढील भागाचं मोठं नुकसान, गॅस टँकरमधून कोणतीही गळती झाली नसल्यामुळे मोठा अनुभव. वाशिम जिल्ह्यात काटेपूर्णा नदीवरील नवीन पुलाचं काम संथ गतीनं सुरू, वाहन चालकाचा अजूनही जीर्ण पुलावरनच प्रवास, पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याची नागरिकांची प्रशासनाकडे मागणी. वर्ध्याच्या देवळीमध्ये तालुका क्रीडा संकुलाच्या विकास कामांचा आढावा, तरुणांना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यावरती भर, आमदार राजेश बकारेंच्या उपस्थितीत विविध कामांवरती चर्चा, प्रशासनानं समन्वयानं काम करण्याच्या सूचना. नीट परीक्षा रद्द झाल्यानंतर नांदेडमध्ये एनएसयूआयचं आंदोलन, पेपरफुटी प्रकरणी एनटीए आणि केंद्र सरकार विरोधात निदर्शनं, उच्चस्तरीय चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी. जळगावच्या माळपिंपरी रस्त्यावरती असलेल्या ठिबकच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या 2 काळविटांना जीवदान,
शेतात ठिबकच्या नळ्यांमध्ये 2 काळविटांची शिंग एकमेकात आणि नळ्यांमध्ये घट्ट अडकली होती. शेतकरी आणि प्राणी मित्रांचं परिसरातनं कौतुक. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम दुसऱ्या दिवशीही सुरू. बेगमपुरा स्मशानभूमीवरील अतिक्रमणांवरती बुलडोझर कारवाई. पक्के गोठे जमीनदोस्त. शहरात कारवाईमुळे खळबळ.